नमस्कार, जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाची आणि अतिशय दिलासादायक अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। मित्रांनो, वेगवेगळ्या राज्यामध्ये यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं, ज्यामध्ये महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, हरियाणा असेल, पश्चिम बंगाल असेल, त्याच्यानंतर कर्नाटक असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश असेल, या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं। आणि ही गंभीर बाब लक्षात घेऊन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून पीक विमा संदर्भात एक मोठी बैठक आयोजित करण्यात आलेली होती। आणि त्या बैठकीमध्ये मित्रांनो, जे ट्रिगर मागच्या वर्षी पीक विमा कंपन्यांना लागू करण्यात आलेले होते, ते सर्व ट्रिगर आता परत एकदा कंपन्यांना लागू करण्यासाठी त्या पद्धतीच्या सूचना केंद्रीय कृषी मंत्री आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीचा जे प्रतिनिधी आहेत त्यांना देण्यात आलेले आहे। मित्रांनो, मागच्या वर्षी जे काय स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्ट असेल, त्याच्यानंतर एखाद्या विशिष्ट भागामध्ये किडीमुळे झालेलं पिकाचं नुकसान असेल, त्यासाठी शेतकरी आपल्या स्वतःचा क्लेम म्हणजे तक्रार करू शकत होता आणि त्या माध्यमातून तो आपल्या जी नुकसान भरपाई आहे ती मिळवून घेऊ शकत होता। मित्रांनो, त्याच पद्धतीचा पीक विमा आता परत एकदा खरीप हंगाम 2026 पासून शेतकऱ्यांना लागू होणार आहे। त्यामुळे खरीप हंगाम 2026 पासून हे सर्व ट्रिगर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून लागू करण्यात येणार आहे। मित्रांनो, तसेच वन्य प्राण्यांमुळे झालेलं शेती पिकाचं नुकसान हा देखील ट्रिगर त्याच्यामध्ये नवीन लागू करण्यात येणार आहे। आणि भात पिकाला या नवीन पीक विमा योजनेमध्ये सामील करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, भात पिकामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्यामुळं पिकाचं नुकसान होतं, अशी ही बाब सरकारच्या लक्षात आल्याच्या नंतर आता या भात पिकाला देखील पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येणार। मित्रांनो, यावर्षी सुधारित पीक विमा योजना लागू असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील शेतकऱ्यांना त्या प्रमाणामध्ये यावर्षी पीक विमा मिळणार नाही, कारण शेतकऱ्यांना विमा कंपनीला तक्रार करत होता ते ट्रिगरच यावर्षी नसल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होऊन देखील त्यांना यावर्षी वंचित राहणार आहे। मित्रांनो, यावर्षी जर पीक विम्याचे जर का स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार जर का ट्रिगर लागू असते तर मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना यावर्षी देखील पीक विमा मिळाला असता, पण यावर्षी ते ट्रिगर नाही आहेत। पण तरीही राज्य सरकारच्या माध्यमातून 17,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा मंजूर करण्यात येणार आहे। मित्रांनो, असं असून देखील शेतकऱ्यांना फक्त काही नियमामुळे शेतकऱ्याचं नुकसान शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं। आणि तीच बाब लक्षात घेऊन आता केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून हे निर्देश पीक विमा कंपनीला देण्यात आलेले आहे। चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।